नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यासपीठावरती आपल्या सहर्ष असे स्वागत करीत आहे। आत्ता आज या भागात या लेक्चरमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत सोपा असणारा विषय शिकणार आहोत, समजून घेणार आहोत। या विषयामध्ये आपण 30 प्रश्न पाहणार आहोत, मात्र 30 मध्ये 300 प्रश्न सुद्धा आपण शिकू शकतो। 30 प्रश्नांच्या माध्यमातून 300 प्रश्नांची उत्तरं शिकता येतात, आपल्याला समजून घेता येतात आणि फार थोड्या वेळामध्ये। म्हणजे एवढा मोठा टॉपिक आहे, तो वाचायला तुम्हाला एक दिवस लागेल, पण मी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एवढा मोठा टॉपिक आणि त्या टॉपिकची परिपूर्ण तयारी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करून घेणार आहे। आणि या सगळ्याची तयारी सर्वच प्रश्नपत्रिकांच्या तयारीसाठी असणार आहे, सर्व स्पर्धा परीक्षांच्या। पण आत्ता रविवारी येऊ घातलेल्या, आत्ता जी रविवारी परीक्षा होणार आहे TET पेपर 1 पेपर 2 साठी, या परीक्षेच्या खास तयारीसाठीचे हे माझं छोटंसं प्रेझेंट आहे। हे प्रेझेंट कुठल्या नावाने आहे? आधुनिक भारताचा इतिहास व महाराष्ट्रातील समाजसुधारक। महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा घ्या, हा टॉपिक तुम्हाला चुकणार नाही। या टॉपिकवर तुम्हाला 100% प्रश्न येणार म्हणजे येणार। आणि TETची तयारी करत असताना पेपर 1 ला परिसर अभ्यास नावाने, पेपर 2 ला सामाजिक शास्त्र या नावामध्ये हा टॉपिक पहिल्यापासून आहे आणि असणार आहे। म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या। एका प्रश्नात 4-4, 5-5 प्रश्नांची उत्तर आपण कशी समजून घेणार आहे। एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवायची, कितीतरी वेळा माझ्याही बाबतीत तसं घडलंय, तुमच्याही बाबतीत घडणार आहे, कोणाच्याही बाबतीत घडणार आहे। दैनंदिन जीवन इतकं धकाधकीचं धावपळीचं झालंय की बऱ्याच वेळा एखादी परीक्षा आपण फॉर्म भरतो आणि त्या परीक्षेची तयारी होतच नाही, अभ्यासाला वेळच मिळत नाही। खरं तर आपण फॉर्म भरत असतानाच विचार करायला पाहिजे, माझ्याच्याने एवढा अभ्यास व्हायला पाहिजे, एवढं वेळ द्यायला पाहिजे, त्याचं नियोजन व्हायला पाहिजे। पण तरी 0.1% मध्ये कधी कधी कोणाच्या आयुष्यामध्ये घडू शकतं। तसं आत्ताच्या परिस्थितीमध्ये झालेलं असावं काय? 3-4 दिवस राहिलेले परीक्षेला आणि आता माझा अभ्यासच झाला नाही, मला वेळच मिळाला नाही। मला सांगा, टेन्शन घेऊन काही फायदा होणार आहे का? नकारात्मक विचार करून काही फायदा होणार आहे का? अजिबात नाही, अजिबात होणार नाही। मग तुम्ही पॉझिटिव्हली जेवढं वाचता येईल ना, जेवढं शिकता येईल ना, जेवढं समजून घेता येईल ना, तेवढा प्रयत्न करा की शेवटच्या क्षणापर्यंत बस पॉझिटिव्हली। एक तर नाही ना, आपण अभ्यासच केलेला नाहीये तर आपण पात्र होणार नाही, ही एक बाजू आहे, पण ती सोडून द्या। पण टेन्शन घेऊन काय होणार आहे का? काहीच नाही। म्हणून जेवढा वेळ मिळतो जास्तीत जास्त तेवढा कारणी लावा, सत्कारणी लावा, त्याचं योग्य नियोजन करा। 2-2 दिवसाच्या नियोजनामध्ये मोठी युद्धांचे विजय पराजय पालटलेले आणि त्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाहीये। हे जे 4-5 दिवस आहेत तुमचे अत्यंत मोलाचे आहेत आणि प्रत्येक क्षण तिथं कारणी लावा, उपयोगाला लावा। आणि आपल्या महाराष्ट्रातली माणसं होतो, दगडाने युद्ध जिंकणारी माणसं होती, त्याच्यामुळे अशा परीक्षांना न घाबरता सामोरं जायचंय। आणि आपण काय महाराष्ट्रातली फक्त सामान्य माणसं नाही, आपण गुरु आहेत, समाजाचा शिल्पकार आणि समाज परिवर्तनाचा अभिकर्ता म्हणून जगानं आपल्याला गौरव केले। आपलं नाव सूर्यमालेतल्या सर्वात मोठ्या ग्रहाला दिले, गुरुला आपलं नाव दिलंय। एवढा मोठा मान आणि एवढं मोठं पद ज्याला दिले त्या क्षेत्रात आपण काम करतोय। म्हणून घाबरून नकारात्मक विचार करून जगायचं नाही, काम करायचं नाही। पॉझिटिव्हली शेवटच्या प्रश्नाचं उत्तर गोल करेपर्यंत, लिहीपर्यंत आपण तेवढ्या जिज्ञासेने, तेवढ्याच उत्कंठेने आणि तेवढ्या जोमाने काम करायचं। बघा रिझल्ट येतो। आत्ता ज्यांना कितीतरी जणांना असं वाटतंय ना की नाही मला जमणारच नाही, मी आता पुढच्याच वर्षी TETची तयारी करेन, त्यांनी मी सांगतोय म्हणून माझ्यासाठी तुमचा निकाल सोडून द्या, तुम्ही सोडून दिलाय, पण मी सांगतोय म्हणून प्रयोग करून बघा। हा प्रयोग मी गेले 14 वर्ष करतोय। का 5 दिवस आहेत ना, 5 दिवसातले जास्तीत जास्त मॅक्सिमम तुम्हाला जेवढे पॉझिटिव्हली अभ्यास करता येईल, वर सगळे टॉपिक, कुठलाही विषय घ्या, समजा इतिहास,
इतिहासामध्ये पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत वरवर काय काय आहे त्याच्यात काय काय नाही आपल्या वरवरचं ओव्हरलुक करत सगळे विषय एकदा ओव्हरलुक करा. सर्व विषयात कुठले घटकात कुठले उपघटक आहेत हे एकदा समजून घ्या आणि मग जेव्हा परीक्षेला प्रश्न येईल ना आपल्याला पर्यायातून ते अचूक ओळखता येईल. जरी आपल्याला त्याचं उत्तर नीट नाही आलं तरी आपण कट सिस्टम वापरून त्याचं उत्तर शोधू शकेन. हा प्रयोग करा तुम्ही. हा या 5 दिवसासाठी माझ्यासाठी प्रयोग करा, तुमच्या निकालासाठी नाही. मी सांगतोय म्हणून मी 14 वर्ष झाले मी हा प्रयोग करतो आणि त्यांना याच्यामधून सक्सेस मिळाला. काय माझा अभ्यासच नाही झाला आणि सोडूनच द्यायचं. सोडून देण्यापेक्षा तू सोडवण्याचा प्रयत्न कर की येणार आहे. आपण महाराष्ट्रातले माणसं आहे, दगडाने मोठमोठे युद्ध जिंकणारे माणसं आहे. आपलं वर्णन केलंय महामहिम कविवर्यांनी वर्णन केलंय, आपल्यासाठी लिहिलंय काय समरभूमीचे संधी मालक शतयुद्धाचे मानकरी रणफंदीची जातामुची कोणामा भयभीत करी. घोर पडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले तुटून पडता खंदक खाली द्वंद धणाने लढलेले अरे खंद खातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले बाळपासे कलिकाळामुचा कीर्त गाजली दिगंतरी रणफंदीची जातामुची कोणामा भयभीत करी. या मानसिकतेने या आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जायचंय. चला तर करूया तयारी. आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्रातील समाज सुधार. प्रश्न क्रमांक 1. इसवी सन 1453 रोजी टिंबटिंब यांच्या ताब्यात कॉन्स्टँटिनोपल आले. तर काय होतं युरोप आणि आशिया खंड यांच्यामध्ये व्यापाराचा एक जमिनी मार्ग होता, त्याला खुशकीचा मार्ग असंही म्हणायचे. मग हा जो मार्ग होता युरोप, त्या युरोप नंतर मग इराणच्या आखात कॉन्स्टँटिनोपल इटली आणि आशिया खंड अशा प्रकारचा हा मार्ग होता. या मार्गामधला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता, शहर होतं ते म्हणजे कॉन्स्टँटिनोपल. आणि हे कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर 1453 साली एका अशा लोकांच्या अशा सत्तेच्या ताब्यात गेलं की हा व्यापारी मार्गच बंद पडला. आणि म्हणून या घटनेला जगाच्या इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये प्रचंड महत्व आहे. आणि म्हणून प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. सोपा आहे मात्र आपल्याला शिकणं आपल्याला येणं गरजेचं आहे. याचं उत्तर आहे ऑटोमन तुर्क. ऑटोमन तुर्काने 1453 मध्ये हे कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर जिंकलं. ह्याच कॉन्स्टँटिनोपल नावाच्या शहराला नंतर नाव पडलं म्हणजे आत्ता त्याला इस्तंबूल असं म्हणतात. म्हणजे इस्तंबूलचे जुनं नाव आहे कॉन्स्टँटिनोपल, कॉन्स्टँटिनोपलचं नवीन नाव आहे इस्तंबूल. असाही प्रश्न येऊ शकतो. रोमन साम्राज्याची राजधानी म्हणून या शहराचा उल्लेख आहे किंवा यालाच बायझॅन्टाईन साम्राज्याचं राजधानी म्हणून कॉन्स्टँटिनोपलची ओळख आहे. कसा प्रश्न येऊ द्या. चला अशा रीतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पहिल्या प्रश्न 2-4 प्रश्न आपण शिकून घेतले. पुढे जाऊया आपण. टिंबटिंबने विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतला. भारतामध्ये पोर्तुगीज साम्राज्याचा संस्थापक, भारतातील पोर्तुगीज साम्राज्याची स्थापना कोणी केली तर ही घटना त्याच्या पाठीमागे कारणीभूत आहे. इसवी सन 1509 मध्ये पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली अल्बुकर्क. पहिला गव्हर्नर आहे डी अल्मेडा आणि डी अल्मेडा नंतर दुसरा गव्हर्नर झालाय 1509 मध्ये अल्बुकर्क. आणि या अल्बुकर्कने या विजापूरच्या आदिलशहानं विजयनगरच्या साम्राज्यातून गोवा जिंकून घेतलं होतं. आणि मग विजयनगरच्या आरमार प्रमुखाची मदत घेतली, त्याचं नाव तिमोजा. आणि या आरमार प्रमुख तिमोजाची मदत घेऊन अल्बुकर्कने म्हणजेच पोर्तुगीजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून 1510 रोजी गोवा जिंकून घेतला. कधी? 1510 रोजी. आणि तिथंच खऱ्या अर्थानं पोर्तुगीज साम्राज्याची स्थापना भारतामध्ये झाली. म्हणून भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा संस्थापक अल्बुकर्कला म्हणतात. यानं अल्बुकर्कने विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतला 1510 मध्ये. आणि यालाच पोर्तुगीजांचा रॉबर्ट क्लाइव्ह असंही म्हणतात. पोर्तुगीजांचा रॉबर्ट क्लाइव्ह असं का म्हणतात तर भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्याची स्थापना कोणी केली तर प्लासीच्या लढाईतील विजयाने केली, ज्या प्लासीच्या लढाईचं नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्हने केलं होतं. आणि म्हणून रॉबर्ट क्लाइव्हला भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा संस्थापक असं म्हणतात. आणि त्या रॉबर्ट क्लाइव्हची उपाधी अल्बुकर्कला दिली, जो भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा संस्थापक आहे, दुसरा गव्हर्नर. आणि मग पोर्तुगीजांच्या साम्राज्य विस्ताराला कोणत्या शहरात सुरुवात झाली? गोवा. आणि अजून एक गोष्ट की पोर्तुगीजांच्या साम्राज्याचा अखेर, प्रशासनाचा अखेर सुद्धा गोव्यातूनच झाला.
19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्ती दिन झालाय. गोवा मुक्ती झाला. प्रश्न क्रमांक दुसरा. याच्यानंतर तिसरा, भारतात येणारा पहिला डच नागरिक. भारतामध्ये कॉन्स्टँटिनोपल हे जे युरोप आणि आशिया खंड यांच्यामधला जो मार्ग आहे तो जमिनीवरचा व्यापारी मार्ग बंद पडल्यानंतर जलमार्गाला सुरुवात झाली. मग या जलमार्गाने सर्वप्रथम भारतामध्ये पोर्तुगीज आले, पोर्तुगीजानंतर डच आले, डच्यानंतर इंग्रज आले, इंग्रजानंतर फ्रेंच आले. मग हे डच भारतामध्ये आले. डच म्हणजे कोणत्या देशाचे? हॉलंड या देशाचे. ज्या हॉलंड देशाला आता नाव आहे नेदरलँड. या नेदरलँड देशाची राजधानी ॲम्स्टरडम. ॲम्स्टरडम नावाच्या या शहरामध्ये 1903 मध्ये उदार धर्म परिषद भरली होती. त्रैवार्षिक उदार धर्म परिषद. आणि या उदार धर्म परिषदेमध्ये प्रार्थना समाज आणि ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी म्हणून विठ्ठलरामजी शिंदे यांनी भारताचा उदार धर्म म्हणून अशा प्रकारचा प्रबंध सादर केला होता. असं हे डच, नेदरलँड, हॉलंड संदर्भाची माहिती पाहिली. आणि मग हे हॉलंडचे लोक म्हणजे डच लोक जे आहेत भारतात आले. कधी आले भारतामध्ये? 1596 मध्ये यांचं भारतामध्ये आगमन झालं. आणि भारतात येणारा पहिला डच नागरिक कोण आहे? तर हा कॉर्नेलियस ह्युटमन हा भारतात येणारा पहिला डच नागरिक. भारतात आलेला पहिला पोर्तुगीज जो आहे तो वास्को दा गामा. भारतात आलेला पहिला इंग्रज नागरिक आहे तो स्टीव्हन्सन आहे. अशा रीतीने हे तीनही मुद्दे महत्वाचे आहेत. आपलं उत्तर आहे कॉर्नेलियस ह्युटमन. प्रश्न क्रमांक 3 झाला. पुढे. टिंबटिंब या साली ब्रिटिशांनी जहांगीर बादशहाकडून व्यापारी सवलती मिळाल्या. आता हे इंग्रज 31 डिसेंबर 1600 ची घटना. 31 डिसेंबर 1600 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथच्या काळामध्ये लॉर्ड मेयरच्या अध्यक्षतेखाली इंग्लंडमध्ये झाली. या कंपनीचा पहिला गव्हर्नर स्मिथ. 1608 मध्ये इंग्रजांचं भारतामध्ये आगमन झालं. जहांगीर बादशहाच्या काळामध्ये सुरत या शहरामध्ये इंग्रजांचं आगमन झालं. यानंतर 1613 साली जहांगीर बादशहाच्या परवानगीनेच इंग्रजांनी 1613 मध्ये सुरत या ठिकाणी पहिली वाखार उभारले. आणि 1615 मध्ये सर थॉमस रो नावाचा ब्रिटिश वकील आला. त्यासोबत टेरी नावाचा धर्मोपदेशक होता. आणि हे दोघं जहांगीर बादशहाच्या दरबारामध्ये गेले. गोड गोड बोलून त्यांनी जहांगीर बादशहाकडून व्यापाराच्या सवलती मिळवल्या 1615 साली. अशा रीतीनं ब्रिटिशांना म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराच्या सर्वप्रथम सवलती भारतात कोणी दिला? तर तत्कालीन मुघल सम्राट जहांगीर बादशाह 1615. नेक्स्ट. प्लासीची लढाई केव्हा झाली? भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्याची स्थापना कोणत्या लढाईनं, कोणत्या विजयानं झाली? भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा पाया कोणत्या लढाईने रोवला? तर त्याचं नाव आहे प्लासीची लढाई. बंगाल प्रांतामध्ये प्लासी नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी ही लढाई झाली. एका बाजूला इंग्रज ज्यांचं नेतृत्व सिराज उद्दौलाने केलं, दुसऱ्या बाजूला बंगालचा नवाब आहे सिराज उद्दौला यांच्यामध्ये ही लढाई झाली. दुर्दैवाची गोष्ट 50,000 सैन्यानिशी लढणाऱ्या सिराज उद्दौलाचा सेनापती, सैन्याचा प्रमुख मीर जाफर हाच इंग्रजांना फितूर झाला होता. आणि या दुर्दैवानं प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झालाय. आणि अवघे मुठभर म्हणजे 3000 सैन्य असताना सुद्धा रॉबर्ट क्लाइव्ह फितुरी नडली, विश्वासघात नडला. भारताच्या इतिहासामध्ये हा एक कलंक आहे. जेवढे शूरवीर जन्माला आले तेवढेच फितूरही जन्माला आले. आणि या फितुरीनेच वेळोवेळी घात केला. अशा प्रकारची ही प्लासीची लढाई ही केव्हा घडली? 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई झाली. प्लासीच्या लढाईनं, प्लासीच्या विजयानं भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पाया रोवला. आणि 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सरच्या लढाईनं भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा पाया मजबूत झाला. फरक लक्षात ठेवायचा. नेक्स्ट. दुहेरी शासन व्यवस्था बंद कोणी केली? 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं? 1765 मध्ये बंगाल प्रांतामध्ये अधिकार सगळे कंपनीच्या ताब्यात घेतले. जबाबदारी मात्र बंगालच्या नवाबाकडे देऊन टाकली. अशा रीतीनं अधिकार एकीकडे, जबाबदारी दुसरीकडे, अशी दुहेरी शासन व्यवस्था कधी नव्हतं हिंदुस्थानच्या नाही जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत वाईट अशी प्रशासन चालवणारी पद्धत सुरू झाली. रॉबर्ट क्लाइव्हने 1665 साली 1765 साली अशा प्रकारची ही दुहेरी शासन व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये सुरू केली. आणि यामुळे अनागोंदी वाढली, प्रचंड भ्रष्टाचार झाला, शेतीबरोबरच उद्योगधंदे बंद पडले. तरी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती मोठं कर्ज झाले. या सगळ्या गोष्टीचा विचार करून ब्रिटिश सरकारनं
1771 मध्ये वॉरन हेस्टिंग्सला गव्हर्नर म्हणून पाठवलं, बंगालचा गव्हर्नर. आणि 1772 मध्ये या वॉरन हेस्टिंग्सने 1772 मध्ये दुहेरी शासन व्यवस्था बंद केली वॉरन हेस्टिंग्सनं, सुरू केली रॉबर्ट क्लाइव्हने. 1765 ते 1772 असा 7 वर्षाच्या कालखंडामध्ये बंगालमध्ये ही दुहेरी शासन व्यवस्था राहिली. हे सुद्धा लक्षात राहू द्या. पुढे योग्य क्रम ओळखा. योग्य क्रमामध्ये काय दिले? पेशव्यांची नावं दिलेत. पहिला पेशवा, दुसरा पेशवा. हे सगळे पेशवे माहिती असायला पाहिजे. पाठीमागे एका परीक्षेला 5वा पेशवा आला, मग 5वाला याचा अर्थ 4था येऊ शकतो, 6वा येऊ शकतो. कुठलाही पेशवा, शेवटचा पेशवा, पहिला पेशवा. मग पहिला पेशवा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्येच पेशवेपद होतं. मात्र पेशवेपद त्यावेळेस नाम मात्र होतं. मात्र छत्रपती संभाजी महाराज, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, त्यांचा मुलगा छत्रपती शाहू महाराज यांनी साताराला गादी बनवली आणि साताराच्या गादीवरून मराठा साम्राज्याचा कारभार सुरू केला. त्यांनी प्रत्यक्ष कारभार पाहण्यासाठी एक नवीन पद निर्माण केले, ते म्हणजे पेशवे. हे पेशवे म्हणजे श्रीवर्धनचे भट देशमुख. पेशव्यांचं मूळ आडनाव भट, त्यांना देशमुखी मिळाली होती म्हणून देशमुखी म्हणायचे, श्रीवर्धनचे म्हणून श्रीवर्धनकर म्हणायचे. महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना अजून एक उपाधी दिली होती, श्रीमंत. मग छत्रपती शाहूंनी पहिले पेशवे म्हणून कोणाची नेमणूक केली होती? तर बाळाजी विश्वनाथ. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ. त्यानंतर त्यांचा मुलगा गादीवरती बसला 1720 मध्ये थोरले बाजीराव. थोरले बाजीराव म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पहिला बाजीराव थोरले बाजीराव राव म्हणूनही ओळखले जाते. नाही तुम्हाला तसं कळलं तर बाजीराव मस्तानी म्हणल्यावर तुम्हाला लगेच कळतं, हा तुम्ही हुशार. ओके, झालं. दुसरे पेशवे पहिला बाजीराव. त्याच्यानंतर तिसरे पेशवे पहिला बाजीरावाचा मुलगा बाळाजी बाजीराव. आता गंमत बघा, फसवण्यासाठी इथं बाळाजी विश्वनाथ असा आला. फसवण्यासाठी तुम्हाला असा पर्याय येणार, बाजीराव बाळाजी. बाजीराव बाळाजी म्हणजे कोण? बाजीराव बाळाजी म्हणजेच हा पहिला बाजीराव. म्हणजेच काय? बाजीराव त्याचं नाव आहे आणि बाळाजी वडिलांचं नाव आहे. अशा रीतीनं हेच नाव असंही येऊ शकतं, बाजीराव बाळाजी. जसं हे नाव आलंय, बाजीरावाच्या मुलाचं नाव बाळाजी आणि वडिलांचं नाव इथं बाजीराव. बरं, अशा रीतीनं बाळाजी बाजीराव, बाळाजी बाजीराव म्हणजे तिसरे पेशवे आणि बाजीराव बाळाजी म्हणजे दुसरे पेशवे आणि बाळाजी विश्वनाथ म्हणजे पहिले पेशवे. मग बाळाजी बाजीराव हे तिसरे पेशवे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा पुतण्या थोरले माधवराव पेशवे बनले, चौथे पेशवे. थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर नारायणराव त्यांचा धाकटा भाऊ पेशवा बनला, 5वा पेशवा नारायणराव. नारायणरावची रघुनाथरावांनी हत्या केली, राघोबादादांनी हत्या केली आणि स्वतःला घोषित केलं पेशवा म्हणून. परंतु दरबारातल्या 12 अधिकाऱ्यांनी म्हणजे बारभाई मंडळानं त्याला विरोध केला आणि नारायणरावाची पत्नी तिला झालेल्या मुलाला गादीवरती बसवलं. सवाई माधवराव दुसरा माधवराव. 1795 साली या दुसऱ्या माधवरावाचा मृत्यू झाल्यानंतर या राघोबादादाचा मुलगा दुसरा बाजीराव, पळकुटा बाजीराव गादीवर बसला आणि त्याच्याच हस्ते, त्याच्याच मुळे, त्याच्याच नाकर्तेपणामुळे मराठी सत्तेचा अस्त झाला. ठीक आहे, म्हणून हा पहिलाच पर्याय बरोबर आहे, बाळाजी बाजीराव, पहिला बाजीराव, बाळाजी बाजीराव. ठीक आहे. इंग्रज मराठी पहिले युद्ध कोणत्या तहाने थांबले? इंग्रज मराठी पहिले युद्ध, इंग्रज मराठी युद्ध नावाचा इतिहासामध्ये महत्वाचा टॉपिक आहे. इंग्रज मराठी 3 युद्ध झाले, पहिले युद्ध, दुसरे युद्ध, तिसरे युद्ध. 1775 ते 1782 पहिलं, 1803 ते 1805 दुसरं आणि 1817 ते 1818 तिसरं, असे 3 युद्ध. त्यातलं पहिलं युद्ध कोणत्या तहाने? तर 17 मे 1782 रोजी झालेल्या सालबाईचा तह, या सालबाईच्या तहाने युद्ध झालं. इंग्रज मराठी यांच्यामध्ये तह झालाय आणि या सालबाईच्या तहामध्ये महादजी शिंदे यांनी मध्यस्थी केली. त्याबद्दल त्यांना भडूस नावाचं गुजरातमधलं शहरही मिळालं होतं बक्षीस म्हणून. सालबाईच्या तहाने इंग्रज मराठी पहिलं युद्ध थांबलं आणि या तहामध्ये मराठ्यांचा प्रभाव वाढला होता. मात्र दुर्दैवाची गोष्ट, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये मराठी सत्ता ही विनाशाकडे गेली. चला 9व्या क्रमांकाचा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. चला चुकीची जोडी ओळखा. पत्रकार दिन जो आहे 6 जानेवारी. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन. 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केलं होतं आणि म्हणून 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. जोडी बरोबर आहे. राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. शिक्षक नाही, शिक्षण दिन. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांचा जन्मदिन शिक्षण दिन म्हणून साजरा करतो आणि म्हणून राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबर बरोबर आहे. यानंतर एकता दिन 31 ऑक्टोबर. लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल
यांचा जन्मदिन राष्ट्रीय ऐक्य दिन, एकता दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी इंदिरा गांधींची पुण्यतिथी सुद्धा असते, हे लक्षात राहू. म्हणजे तीनही जोड्या बरोबर आहेत. आपल्याला चुकीची ओळखायची म्हणून चौथा पर्याय आहे वरील पैकी नाही. चला पुढे जाऊया आपण. भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तिदाता कोणाला म्हणतात? आता याचाच थोडासा पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. 1799 साली नेपोलियनच्या आक्रमणाची भीती भारतावर निर्माण झाली. भारतातील इंग्रजांचा कमकुवतपणा नेपोलियनपर्यंत किंवा भारताच्या बाहेर जाऊ नये म्हणून तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेस्ली, या लॉर्ड वेलेस्लीनं 1799 मध्ये भारतातल्या वृत्तपत्रांवर निर्बंध घालण्यासाठी पहिला कायदा केला, सेन्सॉरशिप ऍक्ट. सेन्सॉरशिप ऍक्ट हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला. 1807 मध्ये मग वृत्तपत्रांवर निर्बंध नाही, नियंत्रण नाही, मात्र काही मार्गदर्शक तत्व ठरवले गेले. मात्र 1823 मध्ये जॉन ॲडम्सने अत्यंत जाचक असा कायदा केला, लायसन्सिंग ऍक्ट, परवाना कायदा. मात्र 1835 मध्ये चार्ल्स मेटकापने तो कायदा रद्द केला आणि भारतातल्या वृत्तपत्रांना संपूर्ण स्वातंत्र्य देऊन टाकलं. आणि म्हणून भारतीय वृत्तपत्रांचा स्वातंत्र्याचा मुक्तिदाता कोणाला म्हणतात तर चार्ल्स मेटकापला. कधीची घटना आहे? 1835. याच कारणामुळे त्याला गव्हर्नर जनरल पद सुद्धा गमावं लागलं होतं. 1835 चार्ल्स मेटकाप. आणि म्हणून तर 1857 सालापर्यंत भारतात वृत्तपत्रांची संख्या वाढली. अशा प्रकारचं स्वातंत्र्य दिलं होतं चार्ल्स मेटकापला, त्याचं श्रेय जातं. ठीक आहे. 10व्या क्रमांकाचा प्रश्न पाहिला, त्याच्यानंतर पुढे पाहूया. 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण कोणते? 1857चा उठाव झाला कोणत्या वेळी झाला? 1857चा उठाव 1857 साली झाला, म्हणून 1857 बरोबर. आता 1857च्या उठावाचे राजकीय कारण वेगळे, सामाजिक वेगळे, धार्मिक वेगळे, लष्करी वेगळे, आर्थिक वेगळे, सगळे कारण. त्यात तात्कालिक कारण कोणतं असा प्रश्न आहे तर काडतूस प्रकरण हे तात्कालिक कारण आहे. जानेवारी 1857 सालापर्यंत जुन्या पद्धतीच्या ब्राऊन बॅस पद्धतीच्या बंदुका वापरल्या जायच्या. मात्र जानेवारी 1857 मध्ये एनफिल्ड रायफल आल्या, ज्या रायफलमध्ये काडतूस वापरावा लागायचा. दाताचा वापर करून त्याच्यावरच आवरण तोडायचं, मग ते काडतूस त्याच्यामध्ये भरायचं. अशा प्रकारे हे काडतूस प्रकरण, या काडतुसाला गायी आणि डुकराच्या चरबीचं आवरण असायचं. मग हिंदू धर्मामध्ये गायी पवित्र आणि मुस्लिम धर्मामध्ये डुक्कर निषिद्ध. आणि म्हणून आपला धर्म बाटवण्यासाठी, धर्म बुडवण्यासाठी इंग्रजांनी मुद्दाम असा षडयंत्र केला. ही भावना लष्करामध्ये झाली. आणि अशा प्रकारे बेहरामपूरमध्ये पहिल्यांदा 26 फेब्रुवारी 1857 पश्चिम बंगालमध्ये जे बेहरामपूर आहे या ठिकाणी सर्वप्रथम काडतूस वापरायला नकार दिला गेला. त्याच्यानंतर मग 29 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणीमधील 34व्या एनआय रेजिमेंटचा सैनिक मंगल पांडेने काडतूस वापरायला नकार दिला. मेजर सार्जेंट ह्युशन त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला गोळी झाडली. लेफ्टनंट बो नावाचा अधिकारी होता, त्याला तलवारीनं मारला. तर अशा रीतीची घटना झाली. काडतूस प्रकरण हे अत्यंत महत्वाचं आहे, जे तात्कालिक कारण आहे, तात्पुरतं कारण आहे, उठाव सुरू व्हायला निमित्त झालं ते कारण आहे. पुढे जाऊया. 12व्या क्रमांकाचा प्रश्न. तिसऱ्या पानिपतच्या लढाईच्या वेळेस पेशवे कोण होते? आपण मगाशीच पाहिलं की पहिले पेशवे जे आहेत, पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे 1720 पर्यंत होते. 1720 साली दुसरे पेशवे थोरला बाजीराव. थोरल्या बाजीरावाचा कालखंड आहे 1740 ते 40. आणि मग 1740 मध्ये तिसरे पेशवे 1761 पर्यंत. 1761 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतची तिसरी लढाई झाली. आणि पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठी, अहमद शाह अब्दाली वर्सेस पेशवे झाली. पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचं फार मोठं नुकसान झालं, तो धक्का सहन झाला नाही आणि बाळाजी बाजीराव या तिसऱ्या पेशव्यांचा त्याच धक्क्याने मृत्यू झाला 1761 मध्ये. आणि म्हणून तिसऱ्या पानिपतच्या लढाईच्या वेळेस तिसरेच पेशवे होते बाळाजी बाजीराव. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर करून खालसा केलेले पहिले राज्य. 1848 साली त्याच्या वयाच्या 36व्या वर्षी लॉर्ड डलहौसी आला होता. साम दाम दंड भेद या सगळ्या नीतीचा वापर करून संपूर्ण हिंदुस्थान आपल्या मिठीमध्ये घ्यायचा, आपल्या मुठीमध्ये घ्यायचा, आपल्या ताब्यात घ्यायचा, अशा प्रकारचा षडयंत्र प्लॅन करून तो आला होता. आणि मग 1848 मध्ये आल्या आल्या त्याने स्कीम सुरू केली, दत्तक वारस नामंजूर. आणि मग दत्तक वारस नामंजूर करून त्यानं पहिलं संस्थान खालसा केलं. ते पहिलं संस्थान म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातलं सातारा संस्थान 1848 मध्ये. 1848 मध्ये मग 53 मध्ये नागपूर, 1854 मध्ये झाशीचं संस्थान खालसा केलं. अशा रीतीनं अनेक संस्थानं खालसा केली त्यानं. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे 14व्या क्रमांकाचा प्रश्न. तैनाती फौज सर्वप्रथम कोणी स्वीकारले? पण तैनाती फौज ज्याला सहाय्यक प्रणाली असंही म्हटलं गेले.
या तैनाती फौजेचा जनक लॉर्ड वेलस्ली नावाच्या स्वतःला बंगालचा सिंह म्हणून घेणाऱ्या गव्हर्नर जनरलला म्हणतात तैनाती फौजेचा. खरं तर भारतामध्ये सर्वप्रथम अशा प्रकारची तैनाती फौज ही फ्रेंच अधिकारी डुप्लेने आणली होती. मात्र तिचा यशस्वीरित्या वापर वेलस्लीने केला म्हणून वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. ही तैनाती फौज 1798 मध्ये हैदराबादच्या निजामानं सर्वप्रथम स्वीकारली. हैदराबादच्या निजामानं, निजाम हे त्याचं उत्तर. पुढं द व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला? मी मगाशी तुम्हाला वृत्तपत्र कायद्यांबद्दल सांगितलं होतं, त्यातला एक अत्यंत महत्वाचा कायदा आहे 1878चा. हा 1878चा कायदा म्हणजे व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. त्याला मराठीमध्ये म्हणतात देशी वृत्तपत्र कायदा. देशी वृत्तपत्र कायदा काय वैशिष्ट्य आहे याचं, की हा भारतीय भाषांमधून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांवर नियंत्रण निर्बंध लादण्यासाठीच सुरू केलेला कायदा. मग हा कोणी सुरू केला? तर हा सुरू केला लॉर्ड लिटन. याच कायद्याला देशी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा कायदा असंही म्हटलं गेलं. आणि असा हा कायदा पुढे लॉर्ड रिपनने, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणतो, त्यानं रद्द केला. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड रिपनना म्हणतात. मात्र विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड मेयोला म्हणतात. ज्या लॉर्ड मेयोच्या काळामध्येच भारतामध्ये जनगणनेला सुरुवात झाली. ज्या लॉर्ड मेयोनं अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर शहराची स्थापना केली आणि याच पोर्ट ब्लेअर शहरामध्ये आफ्रिदी नावाच्या एका पठाणाने या मेयोची हत्या केली. ओके, नेक्स्ट जाऊया पुढे. महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ कोणता? महात्मा फुलेंचे अनेक ग्रंथ आहेत, तुम्हाला माहिती आहे. तृतीय रत्न असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र सांगणारा पोवाडा असेल, ब्राह्मणांचे कसं बसायला अनेक ग्रंथ आहेत, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, खूप ग्रंथ आहे. त्यामध्ये अप्रकाशित म्हणजे प्रकाशितच न झालेला ग्रंथ कोणता? अस्पृश्यांची कैफियत. अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुल्यांचा अप्रकाशित ग्रंथ मानला जातो. या कैफियत नावावरून बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेला फसवलं जाईल, म्हणून इथं क्लिअर करा. प्रार्थना समाजाच्या प्रचार आणि प्रसारासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे एकेश्वर निष्ठितांची कैफियत. ह्या अस्पृश्यांची कैफियत आहे. अजून एक गोष्ट, महात्मा फुल्यांचा मरणोत्तर प्रकाशित ग्रंथ कोणता म्हणजे मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? सार्वजनिक सत्यधर्म हा मृत्यूनंतर म्हणजे मरणोत्तर प्रकाशित ग्रंथ आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. महाराष्ट्राचे हर्बर्ट स्पेन्सर कोणाला म्हणतात? महाराष्ट्रामध्ये असे एक समाज सुधारक, असे एक व्यक्ती होऊन गेले की त्यांनी महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रपुरुषांना आदर्श मानलंच. याचबरोबर हर्बर्ट स्पेन्सर आणि जॉन स्टुअर्ट मिल या दोन पाश्चिमात्य विचारवंतांपासून, त्यांच्या साहित्यापासून, त्यांच्या पुस्तकापासून, त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली आणि काम केलं. त्यापैकी त्यांची ओळख कायमस्वरूपीचीच हर्बर्ट स्पेन्सर यांच्याच नावाने झाली. आणि म्हणून महाराष्ट्राचे हर्बर्ट स्पेन्सर म्हणजे कोण? तर गोपाळ गणेश आगरकर. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग महात्मा फुल्यांना म्हणतात. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन भाऊराव पाटलांना म्हणतात. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा फुल्यांनाच म्हणतात. पहा, हिंदुस्थानचे म्हणजे देशाचे, भारताचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा फुले, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन भाऊराव पाटील. हे ह.रा. महाजन नावाचे इतिहासकार भाऊराव पाटलांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणतात. भाऊराव पाटलांना आपण कर्मवीर म्हणतो, आधुनिक महाराष्ट्राचे भगीरथ म्हणतो. भाऊराव पाटलांना महाराष्ट्राचे रवींद्रनाथ टागोर म्हणतात. अशा रीतीनं अनेक उपाध्या आहेत. त्यापैकी गोपाळ गणेश आगरकरांना सुद्धा अजून एक उपाधी, वि.स. खांडेकर, त्यांना देव न मानणारा देव माणूस म्हटलेला आहे. यांना प्रखर समाज सुधारक, जहाल समाज सुधारक, हाडाचा शिक्षक, कर्तव्यदक्ष प्राचार्य, अशा अनेक उपाध्यांनी नावाने आगरकरांची ओळख आहे. सुधारककार म्हणून त्यांची ओळख आहे. चला, महाराष्ट्राचे हर्बर्ट स्पेन्सर, गोपाळ गणेश आगरकर. पुढे जाऊया. महाराष्ट्रातील विधवा स्त्री शिक्षणाचे जनक. महाराष्ट्रातील विधवा स्त्रियांसाठी फार मोठं काम केलं महर्षी कर्वे यांनी. आता फरक पहा, महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात? महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुल्यांना म्हणतात. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते कोणाला म्हणतात? महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते बाळशास्त्री जांभेकरांना म्हणतात.
3 वाक्यातला फरक लक्षात राहू द्या. विधवा स्त्री शिक्षणाचे जनक कर्वे, महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. ओके, 18वा प्रश्न झाला. पुढे जाऊया. 19. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर घटना 1927. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला 20 मार्च 1927 रोजी. महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह तुम्ही करू नका, लवकरच आम्ही चौदार तळ सर्वांसाठी खुलं करू असं महाडच्या नगर परिषदेनं घोषित केलं होतं, ठराव केला होता. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी तरी तो सत्याग्रह केल्याने महाडच्या नगर परिषदेनं 4 ऑगस्ट 1927 रोजी तो ठराव आपला मागे घेतला आणि म्हणून त्याच्या निश्चितार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 आणि 26 डिसेंबर 1927 असं 2 दिवस महाड, रायगड जिल्ह्यामध्ये या महाडच्या नगर परिषदेच्या समोरच सत्याग्रह परिषदेचं आयोजन केलं आणि त्यामध्ये पहिला दिवस 25 डिसेंबर 1927. या दिवशी रात्री 9 वाजता बापूसाहेब सहस्त्रबुद्धे या बैराग्याच्या हस्ते जातीपातीवर आधारित असणाऱ्या मनुस्मृती नावाच्या ग्रंथाचं दहन केलं. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदुस्थानचे आधुनिक मनु म्हणतात, भारताचे आधुनिक मनु म्हणतात. आपलं उत्तर इथं क्लिअर झालं. महाड. बाबासाहेब आंबेडकरांनी मुखेड या ठिकाणी हिंदू धर्मग्रंथ वाचनाचा पारायणाचा अधिकार मिळावा म्हणून इथं सत्याग्रह केला होता मुखेडला. कधी? 1933 ला. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकला 1930 रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला होता. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह आणि नाशिकमधील येवले नावाच्या ठिकाणी 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा केली होती. हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तर मी हिंदू म्हणून मरणार नाही. अशा प्रकारे ह्या 4ही घटना महत्वाच्या आहेत. चला पुढे जाऊया. 20वा प्रश्न. योग्य क्रम ओळखा. योग्य घटना दिलेत. काय घटना आहेत? पाण्याचा अभाव, सर्वांसाठी खुला, नाभिकांचा संप, पहिला विधवा पुनर्विवाह. याचा अर्थ काय? तर महात्मा फुले यांच्या आयुष्यामधल्या घटना दिल्यात आणि त्यांचा क्रम लावा. मग पहा, ह्या घटनांचा क्रम तुम्हाला सांगतो. पहिला विधवा पुनर्विवाह गोखले बागेमध्ये महात्मा फुल्यांनी घडून आणलेला आहे 1864 साली. 1864 साली. याच्यानंतर नाभिकांचा संप घडून आणलेला आहे 1865 साली. 1865. पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केलेला आहे 1868 साली. संपला. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. इतिहासात आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर असं यायला पाहिजे, असं यायला पाहिजे. ठीक आहे. चला अशा प्रकारे मग तर राज्यसेवेच्या लेवलचे प्रश्न असो नाही तर काय बी असो, साल सनावल्या तारखा क्लिअर. महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा तारखा आलेले आहेत, साल आले आहेत, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा अवघड प्रश्नपत्रिका आले तेव्हा तेव्हा मास्टर माइंडचा विद्यार्थीचा आघाडीवर राहिलेला यशस्वी झाला आहे. म्हणजे खासियत जिथं कमी ना तिथं आपला विद्यार्थी असतो, जिथं कमी तिथं आम्ही, असं विद्यार्थी आपला असतो. आणि आपलं तुम्ही म्हणजे माझं एक मत आहे स्वतः, सिलेबस तुमच्या डोक्यात टाकणे, कंटेंट तुम्हाला देणे हे शिक्षकाचं काम नाही. तुम्ही शिकण्यास प्रवृत्त हो ना, शिकण्यास योग्य वातावरण तयार हो ना, शिकण्यासाठी तुमची मानसिकता तयार हो ना. शिकत असताना जे ध्येय निश्चित केलेलं आहे ते मी प्राप्त करीन असं वाटणं आणि हे वाटायला लागणं हे खरं शिक्षकाचं काम आहे, शिक्षकाची जबाबदारी. मला माझ्या गुरूंनी असं शिकवलेलं आहे की तू नुसतं मटेरियल देणारा नाही, कंटेंट देणारा नाही, तर ते कंटेंट घेण्यासाठी तयार करणारा शिक्षक बन, गुरु बन. आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम, सहकार्य, गुरूंचे मार्गदर्शन, परमेश्वराची कृपा, राष्ट्रपुरुषांची प्रेरणा यातून काही प्रमाणात का होईना गेल्या 14 वर्ष झाले की मला यश मिळालंय. स्वतःची स्तुती असं सांगत नाही, मात्र हा माझा अनुभव आहे. हा अनुभव तुम्ही अनुभवलेला आहे ऑनलाईनच्या माध्यमातून. ऑफलाईनची मुलं तर रोज अनुभवतात. आणि म्हणून आपल्याला यशस्वी होत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आत्मविश्वासासह, सकारात्मक विचारासह सातत्याने प्रवास करायचा. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, आपल्या विद्यार्थ्याला नोकरी नाही मिळाली तर तो असा रडका जीवन जगत नाही, रडत रडत जीवन जगत नाही, तो हसत हसत लढत जीवन जगत असतो. लढत जीवन, रडायचं नाही, लढायचं. आणि मग आपला विद्यार्थी, तुम्ही प्रत्येकानं सांगायचं, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असू द्या, प्रत्येकाने तेवढ्या आत्मविश्वासानं सांगायचं काय, मी प्रत्येक वादळ पेलीन मला विश्वास आहे.
मी प्रत्येक वादळ पेलीन, मला विश्वास आहे. माझ्या पायाशी जमीन, पाठीशी आकाश आहे. पाय घट्ट जमिनीत राहून मी सह्याद्री सारखा ताट आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळांना, या मास्टर माइंडच्या वाघाशी गाठ आहे, या मास्टर माइंडच्या वाघाशी गाठ आहे. हा आत्मविश्वास ठेवा. यश तुमचंच आहे. यश तुमच्या मागं पडणार आहे. कष्ट करत राहा, नियोजन करत राहा. चला 20व्या क्रमांकाचा प्रश्न संपला. पुढे जाऊया. आगरकरांचे पहिले पुस्तक. आगरकरांनी अनेक पुस्तकं लिहिलेले, मग त्यामध्ये पण एक विकार विलसित बद्दल अगोदर चर्चा करू. विकार विलसित काय तर गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे बर्वे प्रकरणामुळे डोंगरीच्या तुरुंगात 101 दिवस होते. 101 दिवस तुरुंगात असताना आगरकर शांत बसणारे नव्हते. त्यांना लिहिण्याचं कौशल्य प्रचंड होतं. त्यांनी काय केलं, इंग्लंडचा एक नाटककार आहे शेक्सपियर, याचं एक नाटक आहे हेमलेट. या हेमलेटचं यांनी मराठीत रूपांतर केलं, त्याला नाव दिलं विकार विलसित. पण याचे अनुवादक आगरकर झाले, लेखक तर नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर आगरकरांनी तुरुंगातल्या अनुभवावरती पुस्तक लिहिलं, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, आणि हे त्यांचं पहिलं पुस्तक. त्याचबरोबर आगरकरांनी मराठी व्याकरणावरचं पुस्तक लिहिले, अलंकार मीमांसा. त्याला वाक्य मीमांसा असं सुद्धा म्हणतात, वाक्य मीमांसा. याच्यानंतर पुढे 4थ्या क्रमांकाचं जे आहे गुलामांचे राष्ट्र, गोपाळ गणेश आगरकरांनी लिहिलेला हा 4थ्या क्रमांकाचं हे पुस्तक आहे गुलामांची. याच्यामध्ये आगरकरांनी आळशी वृत्तीवरती टीका केलेली, आळशी वृत्तीवर. आणि आपला भारतीय माणूस इतका आळशी आहे की तो आळस करायचा सुद्धा आळस करतो. रूमवर राहणारे, हॉस्टेलला राहणारे, महिना नाही, रूम सोडेपर्यंत गोदड्या सुचलीत नाही, संध्याकाळी परत लागायचं नाही का, कशाला उचलायची, काय खेळ का काय. इतके आळशी लोक आहे की काय माफ नाही. थोडा आळस झटका, जागे व्हा आणि लढा. यश तुमचंच आहे. पुढे महात्मा फुले यांचे टिंबटिंब हे मूळ गाव. महात्मा फुले ज्यांचा जन्म किंवा ज्यांची कर्मभूमी पुणे जरी झाली असली, महाराष्ट्र जरी असली, तर त्यांचं मूळ गाव जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये कटगुण हे त्यांचं गाव आहे. कटगुण. त्यांचे पंजोबा तिथे राहत होते. गावच्या कुलकर्णाशी वाद झाला म्हणून त्यांनी कटगुण सोडलं. कटगुण सोडल्यानंतर ते पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये खानावडी नावाच्या गावात आले. पंजोबांना एकुलता एक मुलगा शेटीबा, म्हणजेच महात्मा फुल्यांचे आजोबा शेटीबा. आता काय तिथं जमिनी उत्पन्नाचं साधन काही नाही म्हणून खानावडीवरून शेटीबा पुण्याला आले. आणि मग पुण्यामध्ये राणूजी, कृष्णाजी, गोविंदराव हे 3 मुलं त्यांना झाले. त्यापैकी धाकटे गोविंदराव, गोविंदरावांच्या पत्नीचं नाव चिमणाबाई, आणि गोविंदराव आणि चिमणाबाई यांचे सुपुत्र म्हणजेच महात्मा फुले. आणि अशा रीतीने महात्मा फुले म्हणून यांचं मूळ गाव जे आहे ते कटगुण आहे, सातारा जिल्ह्यामध्ये. आता हे बाकीचे गाव जर आपण पाहिले तर हे मुरुड नावाचं गाव आगरकरांचं आहे. मुरुड नावाचं गाव हे महर्षी धोंडो केशव कर्व्यांचं आहे. टेंबू नावाचं गाव हे आगरकरांचं आहे. हे आगरकरांचं आहे. कसाही प्रश्न होता आपल्या डोक्यामध्ये एकदम फिक्स असायला पाहिजे. पुढं 23वा प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य टिंबटिंब येथे विस्तारले. हा प्रश्न आता SRPFच्या पेपरला सुद्धा येऊन गेला. खूप नेहमी येणारे प्रश्न मी संकलित केलेले आहेत. नेहमी येणारे प्रश्न तुमच्यासाठी मांडले, त्याचं विश्लेषण मांडलंय की तुमचं चूक नाही. जरी आपण 30 प्रश्न शिकत असलो तरी माझ्या मते 30 किमान एक 5-5 प्रश्न त्या भोवती आपण शिकलेलो आहोत. म्हणजे 150 ते 200 प्रश्न 30च्या माध्यमातून आपण शिकणार आहेत. हिंगणे या ठिकाणी, याच हिंगण्याला आता कर्वेनगर असं नाव पडलेलं आहे. कर्वेनगर म्हणजेच हिंगणे, पुण्यामध्ये. पुढे जाऊया आपण. डॉक्टर आंबेडकरांनी कामगार व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी टिंबटिंब स्थापना केली. पण याच्यासाठी थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो. 1935 साली भारत सरकार कायदा झाला होता. या भारत सरकार कायद्यानुसार एक महत्वाची घटना घडणार होती. प्रांतांना स्वायत्तता मिळणार होती. प्रांतांना स्वायत्तता मिळणार म्हणजे प्रांतांचा कारभार प्रांत पाहणार होते. मग प्रांतांचा कारभार पाहण्यासाठी प्रांत कारभारी निवडायचे म्हणून भारतातल्या त्यावेळेस 11 प्रांतामध्ये निवडणुका झाल्या. मग या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि हेतू काय ठेवला तर मजुरांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. याच स्वतंत्र मजूर पक्षाचा 1942 मध्ये नवा पक्ष स्थापन केला, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष 1942 मध्ये स्थापन केला. आणि या पक्षाचं विलिनीकरण जे आहे ते विलिनीकरण या पक्षामध्ये केलं. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष कोणता? हा. शेतकरी आणि मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष कोणता? हा स्वतंत्र मजूर पक्ष. 36 मध्ये, हा 42 मध्ये. स्वतंत्र मजूर पक्षाचं मुखपत्र म्हणजे जनता. ओके, नेक्स्ट.
J.S. मिल म्हणजे जॉन मिल, जॉन स्टुअर्ट मिल असं त्याचा अर्थ, व H. स्पेन्सर यांच्या लेखनानं प्रभावित झालेल्या सुधारकाचे नाव काय? मगाशीच आपली चर्चा झाली. तर जॉन मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या साहित्यानं प्रभावित झालेले समाज सुधारक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. म्हणून आगरकरांना महाराष्ट्राचे हर्बर्ट स्पेन्सर म्हणतात. मगाशी पाहिले, आपल्याला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, पुढे जाऊया आपण. आंबेडकरांना अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी सर्वप्रथम कोणी मदत केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी 1913 रोजी अमेरिकेला गेले होते. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामधून त्यांनी शिक्षण घेतलं. 1917 मध्ये ते माघारी आले. तर 13 ते 17 या 3 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. कोणाच्या सहकार्याने? तर बोडोल्याचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांच्या सहकार्याने. याच प्रश्नाची दुसरी बाजू तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1922 ते 1923 1920 ते 1923 या काळामध्ये इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतलं. आणि हे इंग्लंडचं उच्च शिक्षण कोणाच्या सहकार्याने घेतलं? राजर्षी शाहू महाराजांच्या सहकार्याने घेतलं. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आंबेडकरांचे आत्मचरित्रात्मक लेख कोणता? आंबेडकरांचा आत्मचरित्रात्मक लेख म्हणजे स्वतःच्या जीवनाबद्दल लिहिलेला लेख जो आहे वेटिंग फॉर अ व्हिसा. हे सगळे त्यांचेच पुस्तक आहे. द अनटचेबल्स, बुद्ध अँड हिज धम्म, कास्ट इन इंडिया. पर वेटिंग फॉर अ व्हिसा हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जीवनावर, म्हणून त्याला आत्मचरित्रात्मक लेख म्हणतात. पुढे जायचं. महात्मा फुल्यांनी आपल्या पोवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती पोवाडा लिहिला होता. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पोवाडा लिहिणारी व्यक्ती कोण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा लिहिणारी पहिली व्यक्ती आधुनिक भारताच्या इतिहासातली तर महात्मा फुले. आणि या पोवाड्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कोणत्या उपाधीचा वापर केला, कोणती उपाधी वापरली असा प्रश्न विचारलाय. तर त्याचं उत्तर आहे कुळवाडी भूषण. कुळवाडी भूषण अशा प्रकारचं उत्तर आहे. चला 28वा प्रश्न झाला. त्याच्यानंतर पुढे जाऊया 29. राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी कोणी दिली? जेव्हा हा प्रश्न आला होता तेव्हा अनेकांनी कोल्हापूरच्या जनतेने असंच लिहिलं होतं, मात्र कानपूरच्या जनतेनं दिले. 1919ची घटना आहे. 1919 साली कानपूरमध्ये अखिल भारतीय क्षत्रिय कुर्मी परिषदेचं 13वं अधिवेशन भरलं होतं. आणि या 13व्या अधिवेशनामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा कानपूरच्या जनतेने सन्मान केला. आणि याच कार्यक्रमामध्ये त्यांना राजर्षी या उपाधीनं सन्मानित केलं. कानपूरच्या जनतेनं विसरायचं नाही. पाठीमागं अजून एक प्रश्न आला होता, महात्मा फुल्यांना महात्मा या उपाधीनं कोणी सन्मानित केलं? तेव्हा लोकांनी पुण्याच्या जनतेनं उत्तर लिहिलं. तर मुंबईच्या जनतेनं महात्मा फुल्यांना रावसाहेब वड्डेदार यांच्या हस्ते महात्मा या उपाधीनं सन्मानित केलं. महात्मा ही उपाधी दिली. मग महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी सर्वप्रथम कोणी दिली? तर 1915 साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये महात्मा गांधीजींचा त्यांनी उल्लेख महात्मा असा केला होता. 1944 साली रेडिओवरून संबोधित करत असताना आपल्या भाषणामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता असा गौरव महात्मा गांधीजींसाठी केला होता. अशा अनेक नावं, अशा अनेक उपाध्या परीक्षेला विचारल्या जातात. 1894 साली महात्मा गांधीजींनी लिहिलेल्या पत्रात दादाभाई नौरोजी यांच्यासाठी पितामह असा शब्द वापरला होता. म्हणून भारताचे पितामह दादाभाई नौरोजी, भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी. 29वा प्रश्न झाला. पुढे जाऊया 30वा. पहिले महिला विद्यापीठ सुरू करणारा समाज सुधारक कोण? उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. काय झालं? घटना आहे 1916ची. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे एक मित्र आहे शिवप्रसाद गुप्ता, बनारसचे म्हणजे वाराणसीचे, काशीचे. यांनी त्यांना एक पुस्तक पाठवलं. ते पुस्तक एक माहितीपर पुस्तक होतं. पुस्तकाचं नाव होतं जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी. म्हणजे काय? जपानची राजधानी टोकियो. या टोकियो नावाच्या शहरामध्ये 1900 साली एक महिला विद्यापीठ सुरू केलं होतं खाजगी तत्वावरच. महिला विद्यापीठ, टोकियो महिला विद्यापीठ. बर, या म्हणजेच त्याला नाव होतं जपान्स महिला विद्यापीठ, जपान्स वुमेन्स युनिव्हर्सिटी. मग या जपान महिला विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 3 जून 1916 रोजी पुण्यामध्ये भारतीय महिला विद्यापीठाची स्थापना केली. भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. या महिला विद्यापीठाला
मुंबईचे उद्योजक सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाख रुपयाची देणगी दिली आणि म्हणून त्या विद्यापीठाला त्यांच्या आईचं नाव दिलं गेलं, SNDT नावाचं विद्यापीठ. अशा रीतीने SNDT विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी नावाचं विद्यापीठ हे भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ आहे. 1916 मध्ये स्थापन झालेलं आहे. आणि कोणी स्थापना केली? हे 1916चं विद्यापीठ स्थापना केली महर्षी धोंडो केशव कर्वे. चला पुढे जाऊया आपण. संपलं 30 प्रश्न आपले संपले. अशा रीतीने 30 प्रश्न आपण पाहिले. 30 प्रश्नांच्या माध्यमातून एका प्रश्नातून 5-5, 10-10 प्रश्न पाहिले. जवळपास 300 प्रश्नांची तयारी आपले एवढ्या अत्यंत कमी कालावधीमध्ये झाले. अनेक विषयाला, अनेक टॉपिकला, अनेक घटकांना, अनेक व्यक्ती चरित्राला आपण यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा रीतीनं आपण नेहमीच प्रत्येक लेक्चरमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा, विद्यार्थिनींचा जास्तीत जास्त निकाल लावायचा प्रयत्न करत असतो. मग तो विद्यार्थी ऑफलाईनच्या बॅचचा असू द्या. आपल्या दिवसभर ऑफलाईनच्या बॅचेस चालू असतात. आम्हाला दिवसभर तो ऑफलाईन लेक्चर रेकॉर्ड करता येत नाही. मग आम्ही रात्रभर रेकॉर्ड करतो. लढेंगे बचेंगे तो और भी लढेंगे. आपला इतिहास आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि अटके पार झेंडा लावेंगे. अशा प्रकारचा आपला इतिहास. आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधी विसरू शकत नाही. इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधी विसरू शकत नाही. हा सुद्धा इतिहास आहे. आणि असाच इतिहास आम्ही शिकवतो, घडवतो सुद्धा. आणि आमच्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा अशाच प्रकारचा इतिहास घडवून घेतोय हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या लेक्चरमध्ये, या भागामध्ये याच ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.